नेवासा नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी यांनी नेवासा नगरपंचायतीच्या उपनगर अध्यक्षांच्या पतींवर दाखल केलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ आज नेवासा येथे मोर्चा काढण्यात आला। सदर गुन्हा खोटा असल्याचा दावा करत अशा खोट्या गुन्ह्यांविरोधात सर्वपक्षीय कार्यकर्ते व नेवासा येथील सामान्य नागरिक एकत्र येऊन तीव्र विरोध करणार असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला। सदर प्रकार घडलाच नसताना खोटा गुन्हा कसा नोंदविण्यात आला याबाबत पोलीस प्रशासनाविरोधात नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। हा मोर्चा पंचायत समिती गेट पासून पोलीस स्टेशन पर्यंत काढण्यात आला होता। यावेळी विविध संघटनांनी या मोर्चाला आपला जाहीर पाठिंबा दिला। मोर्चाच्या शेवटी पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले। या निवेदनात असे म्हटले आहे की नेवासा नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी श्री निखिल फराटे यांनी नेवासा येथील सामाजिक कार्यकर्ते व उपनगराध्यक्ष सौ शालिनी सुगधान यांचे पती ॲडव्होकेट संजय लक्ष्मण सुगधान यांच्यावर गोळीबार करून खुनाचा प्रयत्न केल्याचा खोटा गुन्हा दाखल केला। मात्र सदर प्रकरणातील वस्तुस्थिती काही वेगळीच आहे। मुख्य अधिकारी श्री निखिल फराटे हे नेवासा नगरपंचायतीत रुजू होऊन सुमारे 7 ते 8 महिने झाले आहेत। या कालावधीत ते अनेकदा कार्यालयीन वेळेत अनुपस्थित राहिले असून त्यांचे कामकाजाकडे दुर्लक्ष झाले आहे। त्यांच्या निष्काळजीपणामुळे शहरात अस्वच्छता वाढली असून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे। नागरिकांना पाणीपट्टी भरूनही 10 ते 15 दिवस पाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे। सदर समस्यांबाबत उपनगर अध्यक्ष सौ शालिनी सुगधान, ॲडव्होकेट संजय सुगधान व इतर नगरसेवक यांनी चौकशी केली असता मागील 7 महिन्यात सुमारे 40 लाख रुपयांची दुरुस्तीची बोगस बिले काढल्याचा संशय निर्माण झाला आहे। याबाबत माहिती मागितल्यास मुख्य अधिकारी यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली। त्यामुळे उपनगराध्यक्ष व नगरसेवक यांनी नेवासा नगरपंचायत येथे ठिय्या आंदोलन करून जिल्हाधिकारी यांच्याकडे चौकशीची मागणी केली। याच रागातून मुख्य अधिकारी यांनी ॲडव्होकेट संजय सुगधान यांच्यावर गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा खोटा गुन्हा दाखल केला आहे। प्रत्यक्षात संबंधित वेळी ॲडव्होकेट संजय सुगधान हे नेवासा न्यायालय परिसरात एका घटनेसंदर्भात इतर वकिलांसह नेवासा पोलीस ठाण्यात उपस्थित होते। त्यामुळे त्यांच्यावर लावण्यात आलेला आरोप पूर्णतः खोटा आणि बनावट आहे। म्हणून सदर प्रकरणाची सखोल आणि चौकशी करून दोषी मुख्य अधिकारी यांच्यावर तात्काळ बडतर्फीची कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे। अन्यथा सर्वपक्षीय नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी असे देखील निवेदनात म्हटले आहे। या प्रकरणात पुढे काय घडणार याची चौकशी होणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। निषेध करण्यासाठी गुन्हा मागे घेतला नाही तर 13 वर्षाचं आंदोलन केले जाईल आणि हे निवेदन देण्याच्यासाठी पर्यावरणाने योग्य न्यायालयावरती पोलीस स्टेशनवरती निवेदन देण्याच्यासाठी मोठ्या संख्येने आपल्याला सहभागी व्हायचंय। काहीच नाही। संजय भाई म्हणत होते की आमच्या शहराला नियमित पाणी पुरवठा करा आणि म्हणूनसाठी राग आला, भ्रष्टाचार केला, आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेटसाठी आम्ही नेवास्कर न्यूज पाहत रहा।